पाहिजे होतं, माझा हक्क होता तिकिटावर. भाजप शिवसेना युती जी आहे ती तुटलेली आहे आणि त्यानंतर आता पुण्यात काही शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत, कारण त्यांना अनेक वर्ष काम करून सुद्धा जागा जी आहे ती दिली जात नाहीये. ताई तुम्ही बसून घ्या आणि बसून बोला. तुम्ही खूप हायपर झालेला दिसताय. काय नेमकं घडलेलं आहे? वर तुम्ही वरनं मला मिळायलाच पाहिजे होतं, माझा हक्क होता तिकिटावर. एवढं आम्ही काम केलेलं आहे पक्षासाठी. तुम्हाला कशाचा तुम्हाला मागचा पुढचा विचार न करता तुम्ही तिकीट देताय काल आलेल्या लोकांना. काल तुम्ही प्रवेश करताय आणि त्यांना तिकीट देताय. हा, आपण बघितलं की वर्षानुवर्षाचे कार्यकर्ते काम तुम्ही करतात. प्रवेश केला तर पद द्यायला मला 7-8 महिने लावले. महिलांना राहून देत नाही एकत्र पक्षामध्ये. कुठल्या प्रभागातून होतात तुम्ही इच्छुक आणि तिथली काय परिस्थिती आहे? आपण बघितलं तर अतिशय हायपर झालेल्या आहेत आणि जस्ट खाली आले. नवी पेठ पर्वत. आणि कोण कोण आहे वर? कोणाकडून हे निर्णय घेतले जात आहे? तो कोण? साडी आहेत, निलमताई गोरे आहेत, विजय बापू शिवतार आहेत. आम्ही उमेदवारीसाठी आलो होतो. आम्हाला फोन आला म्हणून आले ना. तुमचं कर्तव्य होतं ना. काय घडतं म्हणजे तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा तुमच्याशी काय चर्चा झाली आणि का तुमची उमेदवारी डावलली गेली? मला त्या उमेदवारीचं माहिती नाही. मला का डावलली गेली? उमेदवारीवर माझाच हक्क होता. त्या भागात माझंच काम आहे. कारण माझ्या इतकं काम केलेलं आता एकही तिथं उमेदवार 27 मध्ये नव्हता. एवढं काम आहे माझं. मग कोणाला दिली जाते उमेदवारी? म्हणजे जे काम करणारे तुम्ही जे आहात काल आलेल्यांना उमेदवारी दिलेली आहे, नवीन प्रवेश केलेल्यांना. आता काय भूमिका असणार आहे तुमची? आता बघू, मी ठरवते आता नंतर काय ते. नक्कीच. तर नवी पेठ भागामधून या आहेत. त्यांनी बरेच वर्ष काम केलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता मात्र उमेदवारी जी आहे त्यांची ती डावलली गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आक्रोश केला जातोय, आरडाओरडा केला जातोय. पुण्यातलं जे हॉटेल आहे इथे किरण साळे असतील, नीलम गोरे आहेत, विजय शिवतारे आहेत आणि अगदी काही वेळामध्ये आता उदय सामंत जे आहेत ते सुद्धा येणार आहेत. आज खरं तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार जो आहे, इच्छुक उमेदवार, तर तो आपला एबी फॉर्म घेण्यासाठी इथे येतोय. मात्र यांना म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की गेले अनेक वर्ष आम्ही काम करतोय, मात्र आता आमची उमेदवारी जी आहे ती डावलली गेलेली आहे. काल आलेले लोक जे आहेत त्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे, त्यांना एबी फॉर्म दिला गेलेला आहे. आणि जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा आम्हाला आमचं नाव विचारलं गेलं. म्हणजे बऱ्याच वर्षांपासून काम करतोय, मात्र पक्षाला आमचं नाव सुद्धा माहीत नाहीये. त्यामुळे त्यांच्याकडून एक आक्रोश जो आहे तो व्यक्त केला जातोय. मरायचं सुरू आहे, मात्र काही शिवसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. काय झालं नेमकं? काय तुम्ही इथे आरडाओरडा करताय? आमची प्रमुख मागणी होती युती तुटली पाहिजे, तर युती तुटलेली आहे. दुसरी गोष्ट, जे शिवसैनिकांना न्याय भेटला पाहिजे होता तो न्याय भेटत नाहीये. बाहेरून येणाऱ्या लोकांना आतमध्ये घेतले जाते आणि शिवसैनिकची अवस्था तर मेंढरासारखी केलेली आहे. बाहेर ठेवले तासभर लोकांना तिथं. ही तुम्ही हे केलं का? ह्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं का? बाहेरच्यांना पक्षात घेण्यासाठी? खरं तर आपण बघितलं की यांनी 20 वर्षाला काम केलं या ताईंनी, त्यांना डावललं जाते. तर सर्वसामान्य शिवसेनांना काही किंमत नाहीये वरती. आपण अनेक वर्ष आंदोलन करतो, सगळ्या पक्षासाठी करतो आणि अशा प्रकारची जेव्हा वागणूक मिळते पक्षाकडनं तेव्हा काय भावना? नाही, वागणूक म्हणजे एकदम घाणेरडी वागणूक दिलेली आहे. मी बघितलं वरती शिवसैनिक अक्षरशः तिथं भांडणं करतोय, लाईनीमध्ये थांबवलंय लोकांना तिथं. आणि बाहेरचा माणूस डायरेक्ट येतो आणि डायरेक्ट त्याचं आतमध्ये नाव. म्हणजे सगळं. तुम्ही कुठल्या प्रभागातून आहात? कुठल्या प्रभागात? मी शिवसैनिकांसाठी आलो. मी इच्छुक नाहीये. असे किती शिवसैनिक आहेत ज्यांना डावललं गेलं? भरपूर आहेत, भरपूर 40-50 लोक आहेत डावलले गेले त्यांना. 99% अर्धीच सगळे बाहेरनं भरलेली आहेत. आपण बघितलं की पुण्यातलं जे हे हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये नीलम गोरे असतील, त्यासोबतच विजय शिवतारे असतील, यांच्याकडून इच्छुकांना आज एबी फॉर्म दिला जातोय. मात्र जे काही शिवसैनिक आहेत वर्षानुवर्ष या शिवसेनेसाठी काम करतात, मात्र आता जेव्हा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाते तेव्हा मात्र यांना डावललं गेलेलं आहे असा त्यांचा आरोप आहे. फॉर्म दिला जात नसल्याचा सुद्धा आरोप आहे. वर जिथे या सगळ्या बैठका सुरू आहेत, जिथे हे फॉर्म दिले जात आहेत, तिथे जे मूळ शिवसैनिक आहेत तर तसे 40 ते 50 जण आहेत ज्यांना फॉर्म दिला जात नाही असा आरोप जो आहे तो यांच्याकडून केला जातोय. जे बाहेरनं पक्षात आलेले आहेत तर त्यांना संधी दिली जाते. 20 वर्षांपासून जे कार्यकर्ते शिवसेनेसाठी काम करतात त्यांना मात्र डावललं जात असल्याचा थेट आरोप इथे या शिवसैनिकांकडून केला जातोय. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर.